कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. तुझ्या सोबत दिशा, लहान मुलं आहे का ते? नाही यार, मज्जा नाही ना येते त्यात. ए तुला मज्जा येते? ए तुला येते मज्जा? हा? बोल. बोलू नाही शकत, ऐकू नाही शकत. एनिवे युजलेस, याला मारूनच. नाही, दिशा दिशा दिशा, तू सांगशील ते करायला तयार आहे मी. तू सांगशील ते करायला तयार आहे, प्लीज. मला काय बी करून लवकरात लवकर हरीश सरांपर्यंत पोहोचायला पाहिजे. या दिशा मॅडम काय बी करू शकतात. पारू कुठे निघाली अशी गडबडीत? तू गाडी थांबव. पारू, आदित्य, तू बोल तिच्याशी, मी मोहनकडे बघतो. हो. पारू कुठे निघालीस अशी गडबडीत? आदित्य सर, हरीश सरांचा फोन आला होता. थांब अनुष्का. अनुष्का, असं चोरासारखं लपून छपून तेच लोक जातात ज्यांनी काहीतरी चुकीचं केलं असेल. तू काही चुकीचं केलंयस का? नाही, मी कुठे चोऱ्यासारखी चालली आहे. मॅम, तुम्ही पारूचं ऐकून प्लीज माझ्यावर संशय घेऊ नका. हे बघ, पारू उगाच कोणावरही असे आरोप करणार नाही. मॅम, पण ती तुमच्यावरती आवाज चढवून बोलत होती. सत्याचा आवाज मोठाच असतो. अनुष्का, हे बघ, तू या घरची होणारी सून आहेस, त्यामुळे पारूने जे काही आरोप केले आहेत ते खोटे ठरावेत अशीच माझी मनापासून इच्छा आहे. पण हे सगळं क्लिअर होईपर्यंत तू हे घर सोडून कुठेही जाऊ नयेस असं मला वाटतं. पण माझी एक इम्पॉर्टंट मीटिंग आहे, मी ती मिस नाही करू शकत. हो, पण ती इम्पॉर्टंट मीटिंग उद्या सुद्धा होऊ शकते. आता किर्लोस्कर कुटुंबासोबत जे काही घडतंय त्यात मी कुठल्याच प्रकारची रिस्क घ्यायला तयार नाहीये. मॅम, मला सावित्री, सावित्री, अनुष्का मॅमना त्यांच्या रूमकडे घेऊन जा. आणि जोपर्यंत मी सांगत नाही त्या या घरातून बाहेर जाणार नाहीत हे बघायची जबाबदारी तुझी. हो मॅडम. मॅम, तुम्ही जे काही करताय ना ते योग्य नाहीये. अनुष्का मॅडम, चला. मी अनुष्का सोबत योग्य करतेय ना? पारू ज्या विश्वासाने बोलली अनुष्काबद्दल त्यात तथ्य दिसत होतं. पुरावा भले नव्हता. दिशाच्या बाबतीतही मी तिचं ऐकलं नव्हतं. मला आजही त्या गोष्टीचा पश्चाताप होतोय. पारूशी बोलायला हवं. आईला मोहन बरा आहे ना? हो, मोहन बरा आहे. पण तुला गेला लायब्ररीत आदित्य आला होता ना, तो कुठे आहे? आला होता, पण पारू कुठेतरी गडबडीने बाहेर जात होती म्हणून तिच्यासोबत बोलतोय. बिचारी खूप टेन्शन मध्ये दिसत होती. आदित्य सर, आपल्याला लवकरात लवकर दिशा मॅडमच्या फॅक्टरीपर्यंत पोहोचावं लागेल. मला तिकडचं गोडाऊन शोधावं लागेल. मला लई भीती वाटते दिशा मॅडमची. नको काळजी करू, चल तू ये. काय करता येईल त्याने मला पण मज्जा येईल आणि तुला शिक्षा पण मिळेल. येस, तू डान्स करून दाखव. हा, डान्स करून दाखव, मज्जा येईल मला खूप. उठ उठ उठ, चल नाच, उठ. एक मिनिट यार, पण आपल्याकडे साऊंड सिस्टम नाहीये. तू नाचणार कशावर? गाणं नाही, नको, माझा आवाज जरा बेसूर आहे. ए तू गाणं गा, तू नाच रे. डोला रे डोला गा, डोला रे डोला. नाच नाच, ए नाच. डोला रे डोला रे डोला. ए
तुला गाणं गायला सांगितलंय, नाचायला नाही. फक्त गाणं गा. ए तू नाच. डोला रे डोला रे डोला. ए भाई भाई असू दे, मी गाते. तुझ्यापेक्षा बरी गाते मी. नाच रे. ए डोला रे डोला रे डोला रे. बस मी नाचते तसं नाच, ठीक आहे? ए डोला रे डोला रे डोला रे डोला, हाय डोला दिल डोला मन डोला रे डोला. मज्जा आली, मला खूप मज्जा आली. मज्जा आली ना? हा, मला एवढी मज्जा आली म्हणल्यावर मी तुमच्या दोघांवर एक छोटासा फेवर करू शकते. हा, मी तुम्हाला दोघांना एका रूम मध्ये बंद करू शकते. म्हणजे तुम्हाला एकमेकांसोबत खूप सारा टाइम स्पेंड करता येईल. जोवर जगाल तोवर एकत्र तरी जगाल. हो चालेल मला. मी साईसोबत कुठे पण यायला तयार आहे. कुठेही राहशील ना, आता राहा कुठे. ए जा रे यांना रूम मध्ये घेऊन जा रे. आता आतमधली मज्जा घ्यायला जाते. साई साई घाबरू नको. हं? आपण लवकरच घरी जाऊ. घरी घेऊन जाईन म्हणे. मी इथून तुम्हाला दोघांना जिवंत जाऊन दिलं तर ना. बावळट. मला खात्री आहे पारू नक्की येईल. अरे मला तिकडे नाही जायचं. तू तिकडे जा, लई मज्जा कर. अरे माझ्या गणीला मारलं तुम्ही. मी गनीला नाही मारलं, मी स्वतःला मारून घेतलं. तुम्ही अनुष्का मॅडम आणि दिशा मॅडम सोबत कसं काय? तू तुझं आदित्य सरांसोबतचं सत्य मला सांगितलं आणि मी इथून निघून गेलो. आणि तिथे मला साई भेटला. ऐकू बोलू नाही शकत, आणि हेच आहे ना त्या दिशेने हेरलं आणि स्वतःच्या फायद्यासाठी माझ्या साईला किडनॅप केलं. पारू पारू प्लीज रडू नकोस. मी आहे ना. होईल सगळं नीट. आपण पोचू वेळेत. नको काळजी करूस. अरे सर वाईट नाहीये. आय नो. माहित नाही त्या दिशा मॅडम हरीश सरांसोबत आणि मुलांसोबत कशा वागत असतील. आदित्य सर त्यांच्या आवाजावरनं तर वाटत होतं ते त्यांच्यासोबत काय बी करू शकतात. सर आपल्याला लवकरात लवकर तिकडे पोचायला पाहिजे. हो. ही लढाई आता कुणाच्या तरी जीवन मरणापर्यंत आली आहे. देवा शक्ती दे. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.